तुम्ही बघू शकता जय अंबे पानीपुरी सेंटर। बस ये खा हाँ? कितना क्राउड है दोस्तों, देख सकते हो आप। पार्सल के लिए भी लाइन लगी हुई है। नमस्कार मंडळी, कसं काय चाललंय? निक्कीस कट्ट्यामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आम्ही जय अंबे पानीपुरी सेंटर इथे आलेलो आहोत, इकडची फेमस पानीपुरी खाण्यासाठी। बघा, तुम्ही बघू शकता क्राउड पण किती जास्त आहे। आपण आणि त्याच्या बाजूलाच राधे कृष्ण आईस्क्रीम आहे, ती पण आपण आज ट्राय करूया। नमस्कार मित्रांनो, आम्ही आता चित्रालयमध्ये आहे। चित्रालयमध्ये BRC गेट नियर बाय आहे, जय अंबे पानीपुरी सेंटर आहे। आज आम्ही इथे पानीपुरी ट्राय करणार आहेत आणि हे पानीपुरी खूप फेमस आहे। खूप लोक इथे येऊन खातात आणि लोकांनी टेस्ट पण सांगितलेले आहेत। आज आम्ही ट्राय करणार आहेत की किती टेस्ट कशी आहे बघूया। यासाठी आज आम्ही तुम्हाला आज जाऊन त्यांची टेस्ट आणि कसे ते बनवतात हे तुम्हाला आम्ही दाखवणार। आलीच नाहीये, कधी येईल? आपला वेट कधी ओव्हर होईल? ॲक्च्युली मला फार खायची झालेली आहे, चव पण लागलेली आहे आणि वाट बघत आहे, पण एवढं आज क्राऊड आहे की आमच्याकडे पण लक्ष नाही आहे आणि खूप सारे लोक म्हणजे हे करत आहेत। तर आम्ही पण आता त्यांच्यामध्ये आलोमध्ये आता आम्ही घेणार आहेत, लेकिन आपण नक्की खाऊया, लोकांना लगेच सांगूया। ते लोक पण वाट बघत आहेत नसतं करून। क्राउड खूप जास्त आहे, बघू शकता तुम्ही इकडनं। पाणीपुरी आता आपला लगेच लवकरच नंबर लागेल अशी आशा आहे, पण लवकरच लागेल। आम्ही टेस्ट करून तुम्हाला नक्कीच सांगू। आतुरतेची वेळ संपलेली आहे, आपण फर्स्ट पाणीपुरीचा बाईट घेऊया, आस्वाद घेऊया। खूप छान आहे, टू मच टेस्टी आहे, खूप म्हणजे खूप स्पायसी आहे, व्हेरी गुड। एकदा तर तुम्ही नक्कीच विजिट द्या। आता आमचे हरेश दादा टेस्ट करून सांगतील तुम्हाला। क्या बघूया। आता आपली पाणीपुरी आणली आहे, आलेली आहे। बघूया, आज निखिल तर टेस्ट केली आहे, आता मी पण टेस्ट करून पाहतो। वा, 2 दिवसांनी पाणीपुरी मी टेस्ट केली आहे, खूप बेस्ट आहे, चव चांगली आहे आणि छान आहे, सॉफ्ट आहे आणि एकदम खाल्यानंतर असं वाटतं की आणखीन खाऊया असं। खूप धन्यवाद, तुम्ही पण एकदा ट्राय करा, या तुम्ही पण बघा। BRC गेट नियर बाय आहे पाणीपुरी, मस्ट विजिट। आश्रमच्या नियर बायच आहे, म्हणजे जवळच आहे, तर तुम्ही पण एकदा येऊन ट्राय करा। मस्ट विजिट, एकदा तरी तुम्ही नक्कीच विजिट द्या, खूप छान टेस्ट है। तो हम अपने सीधे यहाँ के जो ओनर है तो उनसे बातचीत करेंगे। तो ओनर का हम नाम पूछेंगे। सर, आपका नाम क्या है? सर, मैं ऑनर नहीं हूँ, मैं ऑनर का लड़का हूँ। जो भी है सर, हमारे लिए तो आप ओनर ही हुए। ऑनर मेरे पिताजी है, उनका नाम संजय गुलाबचंद गुप्ता है। अच्छा, और आपका नाम सर? मेरा प्रद्युमन संजय गुप्ता है। प्रद्युमन, ओके। प्रद्युमन जी, यहाँ पे आप जो अभी काम संभाल रहे हैं, यहाँ पे क्या क्या मिलता है सर? पानीपुरी के अलावा और क्या क्या देते हैं आप? पानीपुरी है, सेव पूरी है। सेव पूरी में 2 वैरायटी आ जाएंगे आपको, गोल चपटा जी, भेल पूरी है, दही पूरी जी, आलू टिक्की चाट, दही टिक्की चाट। अच्छा, ये सब आप रखते हैं? हाँ, और दही वड़े हैं स्पेशल। स्पेशल है। हाँ, रोज की आलू टिक्की चाट हम बेचते हैं, 40 से 50 प्लेट रोज के ख़त्म हो जाते हैं हमारे। ओके। बाकी सेव पूरी है, आप खा सकते हैं, ट्राई कर सकते हैं आप। तो यहाँ पे सबसे ज़्यादा बिकने वाला डिश कौन सा है? इसका तो अब बता नहीं सकते, नॉर्मली देखा जाए तो। पर ये सब जो भी आपने नाम लिए अभी, वो सब जितना भी इसका डिमांड है, मतलब सब डिमांडेड है। अच्छा, एक चपटा सेव पूरी भाई। तो अभी मैंने देखा सर, यहाँ पे क्राउड बहुत ज़्यादा है, मतलब अभी कम से कम 10 बज गए। 10 बजने के बाद भी लोगों का जो इधर खाने का जो चाव है वो बहुत ज़्यादा दिख रहा है सर। हाँ। इधर आप देख सकते हैं। तो क्या आप इसमें कुछ अलग आपका कुछ फॉर्मूला है, कुछ अलग तरीके से बनाते सर? क्या क्या बात है, आज आप बताइए तो सर। फॉर्मूला क्या है सर? क्योंकि सर बोईसर में बहुत सारे पानीपुरी वाले हैं, पर वो तो इतना कुछ स्पेशल नहीं है। मतलब आप में ऐसा क्या बात है जो लोग खींचे चले आते हैं? व्हाट इज द स्पेशलिटी सर? बता दीजिए। अभी हम क्या बताएं सर, हमारा प्यार है, कस्टमर का प्यार है हमारे। अच्छा, ये सबसे बड़ा रहस्य है। सबसे बड़ा रहस्य यही है।
स्वाद हमारे हाथों में नहीं है, कस्टमर के स्माइल में है। हमारी स्माइल में, कस्टमर के स्माइल में। कस्टमर से आप कैसे कनेक्ट होते हैं उसके ऊपर निर्भर करता है। तो मतलब आप लोगों को प्रेम से खिलाते हैं? हाँ, प्रेम से खिलाते हैं, प्यार मोहब्बत से खिलाते हैं। प्यार मोहब्बत से, बस वही ज़रूरी है। तो आपके कस्टमर हमेशा मेंटेन रहेंगे। तो सर सच में आपने इतने सालों से यहाँ पे जो दुकान पानीपुरी का दुकान चला रहा है यूं ही नहीं चला रहा है, मतलब ये आपके खास बात है, ये रहस्य है। तो सच में हम अभी लोगों तक पहुँचाएंगे कि ज़रूर आप एक बार आइए, जो फूड लवर से आप उन खाने से ज़्यादा इधर का प्रेम देखिए। हाँ ज़रूर, जो प्रेम से खिलाते हैं, व्यवहार देखिए हमारा, व्यवहार देखिए। तो सच में हमें जो ओनर के जो लड़के हैं, क्या नाम बताया सर आपने? प्रद्युमन गुप्ता। प्रद्युमन, इतना बढ़िया नाम है। वो सीआईडी में प्रद्युमन होता है ना, हमें वो प्रद्युमन की याद आई। पर ये वो वाले प्रद्युमन नहीं है, वो एक्चुअली पानीपुरी वाले हैं। तो सच में इतना बढ़िया बढ़िया डिश खिलाते हैं सर। तो हम लोगों को सर ये आपका जो प्रेम है पहुँचाएंगे, और ज़रूर उनको एड्रेस भी बताएंगे। एक बार आप उनको एड्रेस बता देंगे सर? सर ये एड्रेस है बीआरसी गेट के जस्ट ऑपोजिट सामने जी। आप मीनाक्षी ज्वेलर्स के जस्ट सामने आ सकते हैं। शॉप का नाम है जय अम्बे पानीपुरी। जी, जय अम्बे पानीपुरी, राधे कृष्ण आइसक्रीम के जस्ट सामने। अच्छा, तीखा खाने के बाद कुछ मीठा खाइए, टेस्ट बढ़ाइए। जी, थैंक यू सर। जी ज़रूर, हम अभी मीठा खाएंगे। आपके अच्छे अच्छे कमेंट्स देने के लिए, और आपने थोड़ा हमारे लिए टाइम निकाला, इसके लिए धन्यवाद सर। थैंक यू सर। थैंक यू। ही बघा आमची शेवपुरी, चेपटी, क्या इसका नाम है? चेपटी ना? हाँ, चपटा शेवपुरी। चपटा शेवपुरी बन रही है, देख सकते हो आप, कितना अच्छा है, बघू शकतात तुम्ही। ओनर बनवत आहेत आपले, ह्या शॉपचे जे ओनर आहेत। तुमचं नाव काय सर? प्रद्युमन गुप्ता। प्रद्युमन गुप्ता। हमारे पिताजी का जो शॉप है संजय गुप्ता। अच्छा, हमारे पिताजी का शॉप है। माहित नाही। तर चपटी, आणखी चपटी शेवपुरी आलेली आहे। आता मी हे टेस्ट करणार आहे। चपटी शेवपुरी पण आहे, आणखीन असे गोल शेवपुरी पण आहे, पण आम्ही चपटी शेवपुरी ऑर्डर केलेली आहे। बघूया, आज खाऊन दाखव, पण आम्ही हे पोचवणार आहे, ट्राय करतो मी। नक्कीच। टेस्ट कशी लागली तुम्हाला? नक्कीच छान लागली असेल। व्हेरी नाईस टेस्ट आहे। त्यांची चटणीमध्ये खूप टेस्ट आहे, देखील खूप चांगलं वाटतं मला, कारण की मी बऱ्याच ठिकाणी शेवपुरी खाल्लेली आहे, पण असं चव वगैरे इथे नाही आहे। मुंबईला पण मी बघितलं, ट्राय करून मुंबई बघा, आणखीन म्हणजे दुसरं टेस्ट मी बघितलं, राज्यात बघितलं आहे, पण अशी काही टेस्ट मला मिळाली नाही। आपल्या बोईसरमध्ये हे जास्त म्हणून फेमस आहेत, तर मला खूप छान वाटलं। हे तर मी एकदा मुंबईला पण खाल्ली होती, तिथे पण छान होतं, पण हे अप्रतून आहे, छान आहे। तर नक्कीच माझे जे आपले चाहते आहेत, नक्की तुम्ही ते या, नक्कीच विजिट करायला हवी, एकदा तरी नक्कीच या पाहिजे। इथे शेवपुरी खाऊन, आणि तुम्ही आईस्क्रीम पण खाऊ शकता। तर त्यांना कोणी जर तिखट लागलं, काय वाटतं, तिखट खाऊन गोड पण खाऊ शकतात। तर मग फक्त तुम्ही ते या, तुम्ही पण इथे जवळपासच आहे, आजूबाजूला। धन्यवाद, थँक्यू। इथे आपण जे आहे पाणीपुरी खायला आले, तर इथे आपले एक खूप जुने कस्टमर आहेत, तर आम्ही त्यांचं नाव विचारणार। सर तुमचं नाव काय? परेश राऊत। परेश सर, तुम्ही इथे किती वर्षापासून पाणीपुरी खायला येतात? आम्ही जवळजवळ झाले, आम्हाला 15 वर्ष झाले, 15 वर्ष। अच्छा, तुम्ही राहायला पण जवळपासच आहे का? प्रॉपर आमचं गाव सालवड्याचं आहे। सालवड आहे, ओके। तर तुम्हाला इकडची म्हणजे पाणीपुरीची काय विशेषता काय वाटते? विशेषतः म्हणजे ती त्याची पूर्वीपासून आम्ही जी खात होती टेस्ट, ती अजून ती टेस्ट आहे। त्या टेस्टमध्ये थोडीशी काय बदल नाही आहे, एकदम ते तरी बरेचसे बाहेरचे पण इकडे खाण्यासाठी येतात। अच्छा, आणि आम्हाला लाईन लावायला लागते एक्झॅक्टली, ॲक्च्युली कसं ओके। खाण्यासाठी गर्दी असते ना एवढी, त्यामुळे आम्हाला प्रॉपर होतं। मग तुम्ही बोईसरमध्ये अजून वेगवेगळ्या ठिकाणी पण म्हणजे पाणीपुरी खाली असेल? खाली पण आम्ही विशेष हां, म्हणजे जास्ती आम्ही म्हणजे आपण 100%पेक्षा आम्ही 90% इकडे आम्ही येतो प्रॉपर। 10% आम्ही कुठेतरी खाली असेल, पण ते आम्हाला नाही, आम्हाला त्याची टेस्ट जरा तर चालू। तुम्ही इथे काय काय खाल्लं? पाणीपुऱ्या व्यतिरिक्त अजून काय काय डिश खाल्ली? पाणीपुरी आहे, शेवपुरी आहे, नंतर आपला दही पुरी आहे, ती भेळ, सुका भेळ पण आहे, सुका बेल पण आहे। तर तुम्ही आणि तुमचं फॅमिली इकडे नेहमी येतात? फॅमिली कमी येते, मी येतो। फॅमिली कमी येते, अच्छा। तर तुम्ही फॅमिली पण एकदा घेऊन या, जर एवढी छान इकडे पाणीपुरी मिळते तर। नाही, फॅमिली खाते नाही असं नाही, पण आम्ही कसं मोस्टली मुलांमध्ये आम्ही जर फिरतो, आम्ही जास्त येतो। तर तुम्हाला म्हणजे तुम्ही किती रेटिंग्स देणार याला 10 पैकी? 10 दिले तरी चालेल, कसं काय? 10 पैकी 10 देणार? हो, म्हणजे एवढी उत्तम आहे इकडेची? उत्तम।
म्हणजे तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता, काय संदेश आहे, म्हणजे जर फूड लवर्स आहेत जे खाण्याचे चाहते आहेत त्यांना तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करणार? त्यांना जे कोणी खरोच इकडे आलं नसेल त्यांनी एकदा चव घ्यावी, नंतर चव मग त्यांच्याकडून तुम्ही किती पर्सेंट आहे ते तुम्हाला सांगतील. अच्छा, आता आम्ही येतो म्हणून आम्ही वावा करत नाही, ते तुम्हाला सांगतील actually. बरोबर. तर सर तुम्ही आम्हाला चांगले कमेंट्स दिले, तर नक्कीच आम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत हे पोचवू आणि नक्कीच त्यांना इकडचा पत्ता सांगू, म्हणजे जेणेकरून ते पण इकडे येऊन एकदा त्याचा स्वाद चखेल. ओके, तर तुम्ही आम्हाला कमेंट्स दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. ओके, धन्यवाद. इथे आपले अजून एक जुने कस्टमर आले. त्यांचं असं म्हणणं आहे की हे ते लहानपणापासून येतात, तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की इथली जी पाणीपुरीची टेस्ट आहे ही कशी लागते त्यांना. सर तुमचं नाव काय? पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. नितीन आहे. माझं नाव नितीन आहे. मी बोईसरमध्येच राहतो. मी अनेक वर्षापासून इकडे पाणीपुरी खातो. आता खास ते पाणीपुरी खाण्यासाठीच माझ्या गावातून मी इकडे आलेलो आहे. अच्छा. आणि यांची म्हणजे आज ते आजपासून नाही आहेत, बरेच वर्षापासून, आणि त्यांची क्वालिटी क्वांटिटी छान आहे. तर तुम्हाला इथलं म्हणजे पाणीपुरीचं काय विशेष काय वाटतंय, विशेषता काय याच्यातली? थंड आहे ना, ते खूप भारी आहे. अच्छा. हां, आणि ते लोक मसाला वगैरे खूप छान वगैरे बनवतात, त्यामुळे टेस्ट त्यांची अजून पण बिघडली नाही आहे. आणि मार्केटमध्ये भरपूर असतात पण यांची टेस्ट खूप छान आहे. छान आहे आणि हायजेनिक पण आहे, म्हणजे हां. सर्व व्यवस्थित ते ग्लाउज ग्लोव्ज वगैरे घालतात हातामध्ये आणि खूप सुंदर आहे. तर तुम्हाला बोईसरमध्ये ह्यांची पाणीपुरी खूप हो आवडते? हो, खूप आवडतं. तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना जे फूड लवर्स आहे त्यांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता? सगळ्यांनी एकदा टेस्ट करून बघा. अच्छा. आणि नंतर मग तुम्ही कमेंट करा आमच्या याच्यावर. अरे थँक्यू सर, तुमचे एवढे चांगले कमेंट्स दिल्याबद्दल तुमचं खूप आम्ही धन्यवाद देतो. थँक्यू.